चला आपण सामना सुरू करूया। 5 षटकांचा सामना असेल। सुरेश पारधी गोलंदाजी मार्कवरती, स्ट्रायकिंगला फलंदाज साजिद लाला। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। इथून प्रत्येक सामना हा नॉकआउट असणार आहे। प्रत्येक सामना जिंकणं फार महत्त्वाचं असेल। सॉफ्टहॅने खेळता ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत सचिन नाईक येत आहेत। एका हातामध्ये हा चेंडू अडवलाय आणि मिळते एक धावे चेंडूवरती। या एका धावेने श्री गणेश होती आहे बॅटिंग करणाऱ्या कनक 11 या टीमची धावसंख्या आहे 1। धनवीन 11 आणि कनक 11 या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे। जो संघ जिंकेल तो संघ फाईट करेल मेहताब भाई 11 या टीम समोर या पुढीलच्या मॅचमध्ये। जास्त वेळ आपण घेऊ नका विनंती असेल, कारण की लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे। 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ असेल। यावीस बिग हिट स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, हा फटका लॉफ्टेड हिट सीमारेषेच्या बाहेर। हा षटकार येतोय नागेश यांच्या बॅटमधून। क्या बात आहे, लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि या चेंडूवरती मात्र शांत ठेवलंय सुरेश पारधी यांनी। येतो डॉट बॉल, धावसंख्या 7 धावा धावफलकावरती आहेत। करण धुळे यांच्या माध्यमातून नगरसेवक चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फुलटॉस चेंडू आहे, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, फटका गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। खराब फिल्डिंग, सीमा पार, हा येतोय चौकार। फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय। लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय नागेश यांच्या बॅटमधून। क्या बात आहे, लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि आलाय हा डॉट बॉल। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17 धावा धावफलकावरती आहेत। प्रथम बॅटिंग करणाऱ्या कनक 11 या टीमची धावसंख्या आहे बिनबाद 17। सुरुवात खूप चांगली झाली आहे। 5 षटकांचा सामना आहे। दोन्ही संघांना माहिती आहे सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे, कारण की दोन्ही संघांनी आपला पहिला सामना गमावला आहे। त्यामुळे इथून जेवढे सामने होतील तेवढे सामने नॉकआउट होणार आहेत। जो संघ जिंकेल तो संघ पुढे वाटचाल करेल, जो संघ पराभूत होईल त्या संघाचं आव्हान संपुष्टात येईल। योगेश पाटील येत आहेत, गोलंदाजी मार्कवरती आहे। दुसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज साजिद लाला। सुरुवात खूप चांगली झाली आहे, नागेशने खूप चांगली सुरुवात करून दिली आहे। मिसटायमिंग, झेलची शक्यता असेल, सचिन नाईक जज करतायत आणि हा झेल सोडलाय सचिन नाईकने। कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ। जीवनदान मिळतंय साजिद लालाला। मिल्टीला चेंडूवरती 2 धावा, धावसंख्या 19। योगेश, चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी। आउटस्विंगच्या माध्यमातून चेंडू बाहेरच्या बाजूने वळण घेतोय आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय। येतोय डॉट बॉल। 19 धावा धावफलकावरती आहे। 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे। भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत। क्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न, एक इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता साजिद यांचा। डॉट बॉलची समाप्ती,
पहिल्या चेंडूवरती झेल ड्रॉप केला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. पहिल्या षटकामध्ये 17 खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतात योगेश. क्या बात आहे, लॉफ्टेड हिट क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, सीमा पार, हाय तो आहे चौकार. धावसंख्या 23. साजिद ऑन स्ट्राइक. एक झेल सोडलाय आणि पुन्हा एकदा झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपलाय झेल लॉंग ऑन, सीमा रेषेवरती फलंदाज झालाय फेल. साजिद लाला बॅक टू द पवेलियन. सोनू येत आहेत नवीन फलंदाज. योगेश पाटीलने इम्प्रेस केलं या दुसऱ्या षटकामध्ये. 5 चेंडू फेकलेत, अवघ्या 6 धावा खर्च केलेत आणि 1 विकेट देखील मिळवली आहे. पार्टनरशिप ब्रेक केली, साजिदला बाद करण्यामध्ये यश आलंय आणि विकेटचं बटन फलंदाज झालाय बा. सोनूला देखील माघारी परतावं लागेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. पहिल्या षटकामध्ये होत्या 17 आणि या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त 6 धावा आणि बॅक टू बॅक 2 विकेट देखील मिळवलेत योगेश पाटीलने या दुसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. या धमाका ओव्हरची सुरुवात तर खूप चांगली झाली सचिन नाईकच्या माध्यमातून. बेनिफिट आहे, प्लस पॉईंट आहे. धमाका ओव्हरमध्ये जर एकही फलंदाज गमावला नाही तर नक्कीच ॲडव्हान्टेज असणार आहे. जेवढे धावा तुम्ही बनवाल तेवढे धावा त्या डबल काउंट होतील आणि जर विकेट गमावली तर नक्कीच जेवढे धावा तुम्ही बनवाल तेवढेच धावा काउंट होतील. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. नागेश एक विस्फोटक फलंदाज आहे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल या षटकामध्ये. बॅकफुटला गेले, टॅप करण्याचा प्रयत्न, डीपमध्ये फिल्डर आहेत. स्वीपर कव्हरला, 1 धाव झाली पूर्ण. चांगली फिल्डिंग कैलास पोरजी, मॅन फ्रॉम धानसर. धावसंख्या 24. राऊंड विकेटने. क्या बात आहे, सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर डीप राहतोय आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय.
डॉट बॉलची समाप्ती. धमाका ओव्हरमध्ये 4 चेंडू फेकलेत, अवघी एकच धाव आली आहे. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे आणि आपण चेक करूया. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. उमेश केने सर नक्कीच कंट्रोल रूममध्ये आहेत, चेक करतायत. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. 4 चेंडू फेकलेत, अवघी एक धाव आली आहे. धमाका ओव्हरमध्ये आउटस्टँडिंग गोलंदाजी करतायत सचिन नाईक कॅप्टन. फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. बनवल्यात या धमाका ओव्हरमध्ये. अलंकार पाटीलने हा षटकार लगावलाय. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 30. डीप मध्ये फिल्डर आहेत. समर्थ कडूला बीट करून बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. शेवटच्या बॉलवरती एकूण धमाका ओव्हर मध्ये बनवल्या धावा 11, डबल होतील एकूण 22. ऍड आपण करूया. एकूण धावसंख्या 45. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 45 धावा धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करणाऱ्या कनक 11 भांडूप या टीमची. मी आधीच म्हटले दोन्ही टीममध्ये स्टारकास्ट आहे. दोन्ही टीम नामवंत संघ आहेत, बलाढ्य संघ आहेत आणि या दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना नक्कीच सुरू आहे. बिग बॅटल. मिथून आहेत नवीन गोलंदाज या चौथ्या षटकामध्ये. (45) 45 धावा धावफलकावरती आहेत, कारण की 11 बनवल्या होत्या. एकूण 22 धावा असतील त्या षटकामध्ये, कारण की डबल होतील, विकेट गमावली नाही. पंच स्ट्राईक चेंज असेल. मुन्ना सर, नागेश असतील स्ट्राईक एंडला, कारण की ओव्हर झाली आहे. अलंकार पाटीलने एक षटकार एक चौकार लगावला. गोलंदाज मिथून या चौथ्या षटकामध्ये. स्ट्राईक इनला फलंदाज नागेश. स्ट्रेट ड्राईव्ह करतायत, परंतु फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. स्वतः गोलंदाज हा चेंडू फील्ड करतायत आणि पहिला चेंडू आला आहे डॉट बॉल. बॅक टू द बॉलर खेळले होते फलंदाज नागेश, जे कॅप्टन आहेत कनक 11 भांडूप या टीमचे. एक चांगले बॅटल सुरू आहे, कारण की प्रत्येक सामना जिंकणं इथून फार महत्त्वाचं आहे. दोन्ही संघांचं अस्तित्वपणा लागलंय या सामन्यावरती. LBW फलंदाज नक्कीच बाद नसणार आहे, त्यामुळे अपील त्यांनी केली होती. लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 46. अलंकार पाटीलने धमाका ओव्हरमध्ये शेवटच्या 2 बॉलवरती एक षटकार एक चौकार लगावलाय. तोच अलंकार पाटील स्ट्राईक एंडवरती. वेगवान चेंडू आणि
वेगाला वेगाने उत्तर दिलंय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार येतोय अलंकार पाटीलच्या बॅटमधून. 50 कंप्लीट, 50 धाव फलकावरती. क्या बात है, क्या बात है. लेग ब्रेक हा चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल. लेफ्ट राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. लेग ब्रेक चेंडू आपण पाहिला आणि डॉट बॉलची समाप्ती. अलंकार पाटीलला थोडेसे नाराज आहेत कारण की या चेंडूला ते रीड करू शकले नाही आहेत. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर हा चेंडू होता आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते. एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 51. 51 धाव धावफलकावरती आहेत. इथून जो संघ जिंकेल तो संघ या पुढीलच्या मॅचमध्ये मेहताब भाई 11 या टीमसमोर फाईट करेल, जे संघाने तिसरा सामना गमावला होता यादीच्या मॅचमध्ये. फुल टॉस चेंडू मिस टायमिंग. कॉट अँड बॉलची संधी. स्वतः गोलंदाज मिथून जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय मिथूनने. फलंदाज झालाय बाद कॅप्टन नागेश. बॅक टू द पवेलियन. सतीश थोरात येत आहेत नवीन फलंदाज. स्ट्रायकिंगला फलंदाज अलंकार. धावसंख्या 51 आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला डीपमध्ये फिल्डर आहेत. क्या बात आहे. चांगली फिल्डिंग. तेवढीच चांगली फेकी आणि एकापेक्षा जास्त मिळणार नाही आहे. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 52. 52 धावा. अवघ्या 6 धावेंचं षटक हाताळलं मिथुनने आणि या मॅचमध्ये कमबॅक करून दिलं. त्यामध्ये 2 लेग बाईटच्या होत्या. एक्स्ट्रा धावा होत्या 2. बॅटने फक्त एकच चौकार आला. क्लीन बोल्ड. यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस. आय विल डेफिनेट इट. फलंदाज झालाय बाद सतीश थोरात. बॅक टू द पवेलियन. अजित परब येत आहेत नवीन फलंदाज. सचिन नाईक राऊंड विकेटने. वेगवान गोलंदाज आहे आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल अजितला. फलंदाज झालाय बाद. धावबादच्या स्वरूपात विकेटचं बदन. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय या इनिंगमध्ये कनक 11 भांडूप या टीमची. धावसंख्या आहे 52. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या शेवटच्या षटकामधील. पहिल्या 3 षटकांमध्ये 45 बनवल्या होत्या. न्यू बॅट्समन मनीष भगत.
त्यानंतर चौथ्या षटकामध्ये मिथुनने अवघ्या 6 धावेंचं षटक हाताळलं आणि पुन्हा एकदा नक्कीच सचिन नाईक देखील सेकंड स्पेलमध्ये चांगली कामगिरी करतोय. लॉफ्टेड इट फ्लॅट स्ट्रोक लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय अलंकार पाटीलच्या बॅटमधून. 8 चेंडू आणि 21 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. त्यामध्ये 2 षटकार 2 चौकार आहेत. फुल टॉस चेंडू आहे. मिस्टॅमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 60 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. धावसंख्या 60. प्रचंड वेग आपण पाहिलाय. पॅडवरती चेंडू ब्रश होतोय. विकेट किपर सुद्धा जात आहेत. एक धाव मिळते आणि धावाची संधी आहे. शर्यत लागली आहे आणि सचिन नाईकने ती शर्यत जिंकली आहे. फलंदाज झालाय बा शेवटच्या बॉलवरती 1+ रनआउट आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 61 आणि 62 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. या मॅचमध्ये धनवीन 11 अलिबाग या टीमसमोर कनक 11 भांडूप या संघाने 30 चेंडू बनवायच्या धाव 62 आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ शिरगाव बदलापूर अत्यंत टॅलेंटेड आणि गुणवान समालोचक अनुज मोरे यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. रोशनजी संते सर यांचा आवाज आपण ऐकत होतो खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. आणि आता वळतोय खेळाच्या दुसऱ्या सत्राच्या दिशेने. ऑनगोईंग मॅच चालू आहे. एका बाजूला कनक 11 भांडूप आणि त्या विरोधात फाईट करत असताना धनवीन 11 अलिबाग हा संघ खेळतोय. धनवीन म्हटलं तर आमचे समीरबाई असतील त्यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला नक्कीच सातत्याने पाहायला मिळतोय. आणि धनवीन म्हटलं तर समीरबाई यांचे चिरंजीव त्यांचं नाव आहे धनवीन. त्या नावाने जर संघ उतरतो जेव्हा जेव्हा भारतामध्ये मोठमोठ्या स्पर्धा असतात 40+ धनवीन 11 नाव भरपूर चर्चेत राहिलं आहे. आणि थेट दुबईपर्यंत ज्यांची चर्चा असते आमची समीरबाई ह्यांचा संघ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो आहे. आज खऱ्या अर्थानं इनाक्षमध्ये ते देखील स्वतः आहेत. थेट कालच दुबईवरून इथे दाखल झालेत. या स्पर्धेला नक्कीच भेट दिली आहे. असं खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेचा नक्कीच आपण पाहतो 3रा दिवस आहे. 21 जून 2025 ही स्पर्धा चालू आहे. आणि 21 जून म्हटलं तर मग असेच मी चर्चा केली की आमचे आधारस्तंभ अर्थातच बदलापूर शहराचे शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रमेशजी जनार्दन सोळसे साहेबांचा आज वाढदिवस देखील आहेत. आणि त्यांचे अगदी जवळचे असं व्यक्तिमत्व विश्वासू असं व्यक्तिमत्व गीतेजी ठाकरे यांच्या वतीने देखील भरपूर सारे शुभेच्छा सन्मान्य आदरणीय रमेशजी सोळसे साहेबांना आलेल्या आहेत. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त नक्कीच तुम्हाला 10 जुलै रोजी ही स्पर्धा नक्कीच पाहायला मिळणार आहे. नगर अध्यक्ष चषक 2025 येत्या 10 जुलैपासून हे थरार ही स्पर्धा पाहायला मिळेल. आणि करंजी धुळे त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक असतील. तदनंतर तेजस्वी ठाकरे गीतेजी ठाकरे स्वतः आणि अजय पवार अर्थात JP सर ते देखील त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. संपूर्ण आपण पाहतो आमचे कॉम्बॉक्समध्ये उपस्थित मेकअप आर्टिस्ट आमचे अभय चौधरी असतील
आणि स्वतः मी समालोचक देखील इथे उपस्थित आहे. अगदी कॅमेरामॅन टेनक्रिक लाईव्ह वाहिनी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कॅप्चर करण्यात येते. गुड क्वालिटी, गुड क्लिअरिटी त्यांचं ब्रीथ वाक्य. आमचा समेत अगदी मला देखील असं वाटतं की आमच्या समेत सेलिब्रिटी आहेत की काय आमच्या अभय चौधरी. चेहऱ्यावरती गोड स्माईल, सुप्रसिद्ध असे मेकअप आर्टिस्ट आहे. अगदी आपण पाहिलं तर क्या बात आहे. नक्कीच आज भरपूर फॉलोअर्स वाढणार आहेत अभय चौधरी यांचे आणि भरपूर कालपासून फॉलोअर्स वाढतात. ते जवळजवळ आपण जर विचार केला तर आता 1 लाख फॉलोअर्स नक्कीच कंप्लीट होणार आहेत लवकरच. मेकअप आर्टिस्ट अभय चौधरी हे नाव तुम्ही सर्च करा. इंस्टावर असेल, यूट्यूबवर देखील भरपूर असे व्हिडिओज आहेत आणि लवकरच त्यांच्यामुळे मी तर म्हणेन टेनक्रिकचे देखील सबस्क्रायबर वाढतील. अभय चौधरी यांचा. चला येस, मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत. आपण जसा विचार केला दुसऱ्या सत्रामध्ये आता गरज असेल बॅटिंग करत असताना टीम दनविन 11 अलिबाग या संघाला येणारे 30 बॉल आणि गरज आहे 62 65 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होतात. श्री आलेले आहेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि स्ट्राईक इनला बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक इनला समर्थ गडोल नक्कीच पाहतात आणि स्ट्राईक इनला बॅटर वैभव साने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या सत्राला सुरुवात. लेट्स प्ले. चला वेळ घेऊ नका, मॅच लावणारे सुरुवात. वैभव साने आणि समर्थ कडू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला जरूर मिळते. काय बॅटिंग केली होती मागच्या मॅचमध्ये समर्थ कडू यांनी. यस, मॅच ऑन. पहिला बॉल राईट अबाउट द विकेट. पहिला बॉल आतमध्ये आलेला बॉल इन स्विंगिंग बॉल पाहायला मिळाला. अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. वर्षा दिशेने फटका खेळलेत. एक सिंगल स्ट्राईक एकवडली गेली आणि या सिंगलच्या मदतीने 1 ऑन अ बोर्ड. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 12 ते 15 धावा बनल्या तरी या धावा बनू शकतात आणि त्या अनुषंगाने पूर्णपणे कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे बॅटिंग करत असताना टीम दनविन 11 या संघासाठी. दोन्ही संघ आपण पाहतो अगदी नामांकित संघ फाईट करत असताना पाहायला मिळेल. कारण आता लुझर वर्सेस लुझर ही मॅच आहे. दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण मॅच. पुढचा बॉल समर्थ कडूचा ब्रँड दाखवणारा हा A1 टॉप क्लास बॅटिंग थेट मारलाय वडोली गावामध्ये आणि दाखवून दिलंय हम भी किसी से कम नहीं. ठोकलेला हा क्लासिकल षटकार. नाही समीर सर, समोर काहीच नाही, समोर षटकारच आहे. समीर सर म्हणतात की दस्ता द्यायला पाहिजे. नक्कीच नेक्स्ट टाइम मग जेव्हा स्पर्धा ठेवू तेव्हा नक्कीच समोरच्या बाजूला देखील एक नवीन संकल्पना करंजी धुळे नक्कीच घेऊन येतील. कारण की जेव्हा जेव्हा करंजी धुळे हे स्पर्धा घेऊन येतात काहीतरी नवीन करण्याचं सातत्याने काम असतं, नौकं करण्याचं काम. पंढरबॉय बदलापूर तेच नाव सातत्याने चर्चेत आहे सध्याच्या घडीला, या हंगामाला, या सीझनला. बरेचशा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून होत असतात. टेनिस क्रिकेट असेल, त्यानंतर फॉर्मॅट आपण पाहिला तर सध्याच्या घडीला रब्बर बॉल क्रिकेटचा फॉर्मॅट आणि आता ती स्पर्धा चालू आहे नगरसेवक चषकची. ओ यावेळेस ओव्हर द कव्हर्स, यावेळेस क्या बात आहे. अगदी मिस्टर 360 ची भूमिका आता बजवत असताना, अजून एक धमाका दाखवत असताना सेकंड इन ए रो अजून एक दमदार षटकार. क्या बात है. जेव्हा बॅटिंग सध्याच्या घडीला चालू आहे. बॅटिंग चालू आहे. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि समर्थ कडू आता जास्तच घाईत दिसतात बॅटिंग करत असताना. लवकर मॅच संपवण्याच्या दिशेने यावेळेस वाटचाल करतात की काय. आतापर्यंत धावांचा जर विचार केला तर 13 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती आहे. समर्थ कडू स्ट्राईकिंगला बॅटर, लेफ्ट हँडर बॅटर. बॉल होती या नेक्स्ट बॉल. ओ यावेळी चांगला बॉल पाहायला मिळालाय. आता मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये. आता यावेळेस पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न होता परंतु आता थोडासा टप्पा पडला आणि स्लाइटली आउटसाइड ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस थोडंसं बॅटरपासून दूर ठेवण्याचं काम केलंय.
यावेळेस देखील रायझिंग डिलिव्हरी क्या बात आहे, टप्पा पडला तदनंतर ऑन राईज. यावेळेस बॉल थोडंसं बाउन्स अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतो आणि आता यष्टीरक्षक चेंडू विसावला. बॅक टू बॅक 2 षटकार तदनंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. हे समीकरण हे चित्र तुम्हाला नक्कीच क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं, कारण की प्रत्येक समीकरण चेंज होणं हेच मात्र क्रिकेट आहे. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, आता देखील डॉट बॉलची सांगता आणि ते षटक क्रमांक पहिला अखेरचं संपलंय. धावफलक जाऊन स्थिरावलंय 13 या धावसंख्येवरती. पहिल्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर सिंगल झाली, तदनंतर बॅक टू बॅक 2 षटकार आणि तदनंतर बॅक टू बॅक 3 डॉट बॉल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळालेत. सर थोडंसं स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. आपल्याला मॅच कव्हर करायचं आहे, विनंती आहे, वेळ घेऊ नका प्लीज. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज संदेशला आपण पाहतोय. पहिला बॉल फुल टॉस बॉल ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे, जज करतात आणि यस वेल जज अँड टेकन. क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल आणि संकुष्ट आलाय फलंदाज वैभव सानेचा खेळ. फलंदाज बाद, कॅचेस विन द मॅचेस आणि तेच प्रदर्शन सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्याच बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे थोडंसं फेल होत असताना बॅटर मैदानाच्या बाहेर जातात. वैभवला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर एंटर होत असताना आनंद चव्हाण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. इन ॲट नंबर 3 वरती. आनंद चव्हाण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. संदेश बॉलिंग मार्क वरती. ओ यावेळेस फिरकी, क्या बात आहे, सुंदर गोलंदाजी. टप्पा पडला, बॅटरकडे देखील यावेळेस उत्तर नव्हतं. चेक केलं जाईल. DRS वाईट साठी आपण चेक करणार आहोत. उमेशजी केनेसर इथे आहेत उपस्थित. दूध का दूध पाणी का पाणी वाईट साठी इथे रिव्ह्यू घेतलेला आहे आणि टेक्निकल रूम मध्ये आपण वळतोय. नक्कीच टेक्निक लाईव्ह वाहिनी संपूर्ण टीम उपस्थित आहेत आणि स्वतःच्या घडीला आमचे टेक्निकचे मॅनेजर तिथे उपस्थित आहेत, संदीप. कॅमेरामॅन वरती देखील रिप्लेस तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो. आमचे गणेश वारगडे असतील, तर रॉय असतील. लंच ब्रेकवरती आमचे अभिषेक आणि गोविंद तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. थोडंसं छोट्याशा ब्रेकवरती ते देखील गेलेत. चेक केलं जाईल वाईटसाठी. दूध का दूध पाणी का पाणी. DRS घेतलाय. येस रिव्ह्यू यावेळेस नक्कीच अनसक्सेसफुल होतं. डॉट बॉल आला. येस अंपायर्स कॉल आहे. येस नॉन स्ट्राईकचा बॅटर कारण की मध्ये होते, त्यामुळे प्रॉपरली ते क्लिअर दिसत नाही आहे, त्यामुळे अंपायर्स कॉल असेल. ओ यावेळेस आपण पाहतोय स्विच करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे एक सिंगल मिल. सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 14.
14 ऑन अ बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा. दुपारचं सत्र आपण पाहतोय 40+. भारताच्या कानाकोपऱ्यातून आज खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेले आहेत. संदेश बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. कांगारू म्हणून प्रसिद्ध असलेले गोलंदाज त्या नावाने प्रसिद्ध आहेत आणि त्यांची ओळख आहे ती. अगदी गोलंदाजी शैली पाहिली तर त्याच प्रकारची गोलंदाजी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. कांगारू या नावाने प्रसिद्ध असलेले गोलंदाज संदेश, ज्यांनी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची चर्चा केली आहे, वर्चस्व गाजवले असे गोलंदाज संदेश बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. 15 धावा 15 ऑन अ बोर्ड. हो, यावेळेस खोलात टाकलेला बॉल. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. काय कमाल करतात कांगारू. त्याच प्रकारची अगदी गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. का त्याला कांगारू म्हटलं जातं त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दिलंय. नेक्स्ट बॉल. हो, यावेळी स्ट्रेट उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक खाली जज करतात आणि यस, वन विकेट डाऊन. अजून एक धक्का लागत असताना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. आनंद चव्हाण यांना अजून एक धक्का. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालेलं आहे आणि 15 धावा फलकावरती आहे. ओव्हर नंबर 3 आता स्टार्ट होईल. ओव्हर नंबर 3 बिगिन्स. येस, शेखर दळवी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच एंटर होतात. इन ॲट नंबर 4 वरती शेखर दळवी मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. आणि आता जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये समर्थ कडू आणि या शेखरी जोडी आहे तोपर्यंत धावांचा पहाड तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 3 सोनू बॉलिंग ट्रॅकवरती आलेले आहेत. धमाका ओव्हरला होणार आहे सुरुवात. आणि धमाका ओव्हर म्हटलं तर जितक्या धावा तितक्या डबल बोनस ओव्हर असेल बॅटरसाठी. ही स्पर्धा त्या धमाका ओव्हरमध्ये ओळखली जाते. रणजित धुळे अगदी त्यांची संकल्पना तुम्हाला पाहायला मिळते. स्पर्धेमध्ये 2 नौके नियम संकल्पना पाहायला मिळतात. एका बाजूने जर विचार केला तर 9 म्हणजे 9 धावा. सो बिल्डिंगला हिट केलं तर 9 धावा इथे असतील. आणि हे ओव्हर नंबर 3 फ्रेश बॉलर येईल आणि धमाकावरती टाकेल. जितक्या धावा तितक्या डबल. आणि जर विकेट त्या ओव्हरमध्ये पडली तर तितक्याच धावा तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला बॉल हलक्या हाताने खेळलेत ऑन साईडला अलॉंग विथ द कार्पेटच्या साह्याने. लॉंग ऑनला डीपमध्ये फिल्डर एक सिंगल. एकने इथे सुरुवात झाली या ओव्हरने. ती बदलापूर पश्चिममधील हे क्रीडांगण ऐतिहासिक क्रीडांगण आहे. वडोलीकरांचं हे क्रीडांगण साहू राज्य क्रिकेट क्लब वडोली याच्या माध्यमातून हे क्रीडांगण अगदी नीटनेटकं प्रामाणिक ठेवण्याचं काम सातत्याने होत असं. यावेळेस ऑन साईडला पूल केलाय. फिल्डर जज करतात आणि यस विकेट. यावेळेस फलंदाज होईल बाद. विकेट नंबर 3. धक्का लागत असताना धमाका ओव्हरमध्ये आता धमाका ओव्हर. इथे नक्कीच व्हॅलिडिटी त्याची संपलेली आहे आणि आता जितक्या धावा बनतील तितक्याच धावाला तुम्हाला थांबावं लागेल. म्हणजे आता चुकी घडली आहे. शेखरने तोडीशी चुकी केली आहे. प्रयत्न होते, पराकाष्ठा चालू होते, परंतु बॉल तिथपर्यंत ट्रॅव्हल झाला नाही. ठीक आहे, हवायचा देखील एका बाजूने मारा चालू होता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन नाईक आलेले आहेत इन ॲट नंबर 5 वरती. सचिन नाईक आणि समर्थ कडू ही जोडी आहे. ओव्हर नंबर 3 आता ऑन गोईंग रेग्युलर ओव्हर तुम्हाला पाहायला मिळेल. कारण की धमाका ओव्हर होती आणि विकेट जर आपण टाकली तर ती रेग्युलर ओव्हरमध्ये फॉर्मॅट केली जाते. म्हणजे जितक्या धावा तुम्हाला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. जर विकेट गेली नसती तर धावा डबल पाहायला मिळाले असते. नेक्स्ट बॉल ऑफ द यार्ड. यावेळेस ओव्हर द कव्हर्स. क्या बात आहे. आल्या दाखवून दिलंय. आय एम लेट बट आय एम ग्रेट. ठोकलाय हा A1 क्वालिटीचा ओव्हर द टॉप OTT
षटकार सिक्सर. 22 धावा फलकावरती आहेत. 22 ऑन बोर्ड. अजूनही 40 धावांची इथून पुढे आवश्यकता तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण की 62 धावेंचं लक्ष आहे आणि आतापर्यंत 22 धावा फलकावरती पाहायला जरूर मिळतात. 22 ऑन बोर्ड. बॉल ऑफ द यार्ड. नेक्स्ट बॉल राईट अबाउट द विकेट. ओ यावेळेस ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला. फिल्डर आहेत, त्याच्या हाताला ब्लश करून बॉल चालला करेस बाउंड्री लाईन पलीकडे. मस्तक में दस्तक देती हुई और एक 6 रन भाई जोड़ दीजिए. सिक्सर. षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने सेकंड इन रो बॅक टू बॅक 2 षटकाराच्या मदतीनं आता स्कोर काढला. इथे संजीवने देण्याचं काम केलंय या 2 षटकारानं. धावफलक पोहोचले 28-28 ऑन बोर्ड. 28 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल. बॉल ऑफ द यार्ड. हाफ ट्रॅकर बॉल. आडवा बॅटने चॉप करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर आहे, थोडंसं दूरवर राहिलेत. ओ यावेळेस थोडंसं पाय स्लिप झाला. थोडंसं अवकाश घ्या विनंती असेल प्रत्येक खेळाडू यांना, की पावसाळी खेळ म्हणजे थोडंसं घातक असतं. बरेचसे प्लेयर्स देखील इंजर्ड होताना आपण पाहिलेत. पहिल्या दिवसामध्ये आपण जर विचार केला आमचे रोहन कांबळे देखील इंजर्ड झाले. येस, त्यामुळेच काल ओपन ऑफ स्पर्धेमध्ये ते दिसताना आपल्याला पाहायला मिळाले नाही, कारण की बरेचसे कॉल त्यांना देखील आले होते. अगदी यावेळेस आपण जर पाहिलं तर इथे येस फाईट बॉल अतिरिक्त धाव मिळेल. आणि नक्कीच रोशन सर आपण जर विचार केला तर काल जगन नाना यांनी देखील कॉल केला होता त्याच्या संघामध्ये खेळताना, परंतु काल ते उपस्थित नव्हते, इंजर्ड देखील आहेत. बॉल ऑफ द नेक्स्ट बॉल राईट अबाउट द विकेट. ओ यावेळी सीट केलंय. तेज बन्नाट वेग. हो थोडंसं चेक करा हळू. बन्नाट वेगाने बॉल अगदी ब्लस झाला, धडक मारली बॅटरला. चांगली गोलंदाजी आहे मी तर म्हणेन. धावांचा जर विचार केला तर धावफलक जर पोहोचले 31 ऑन बोर्ड. 31 धावा धावफलकावरती आहेत. अजून 31 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. येणारे 12 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता आहे. 31 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल. हे समीकरण, हे इक्वेशन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळत आहे. चला थोडंसं स्पीडअप करा, वेळ घेऊ नका प्लीज, विनंती आहे, कारण की अजून आपल्याला बऱ्याच मॅच कव्हर करायचे आहेत मित्रांनो. सहकार्य करणं फार गरजेचं आहे प्लीज. चला वेळ घेऊ नका, विनंती आहे, लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. टीम कनक 11 भांडूप. येणारे 12 बॉल आणि अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. 31 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल. हे समीकरण, हे इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळत आहे. 31 रनों की जरूरत, 12 गेंदे शेष ये मैच के बीचों बीच. कनक 11 भांडूप उसके बनाम फाइट करते हुए टीम धनविन 11 अलीबाग. बॉलर यावेळी संदेश पुन्हा एकदा कांगारू बॉलिंग ट्रॅकवरती आलेले आहेत. या नावांनी त्यांनी आपली शैली कमावली आहे असे गोलंदाज. टेनिस क्रिकेट विश्वमध्ये असेल, रबर बॉल क्रिकेटमध्ये त्यांनी फार नाव कमवलं असे गोलंदाज. पहिला बॉल, क्या बात आहे, काय गोलंदाजी चालू आहे. टप्पा पडल्यानंतर जवळजवळ 1 ते 1.5 फूट बॉल इथे टर्न झाला. टप्पा पडल्यानंतर नंतर बॉलने इथे गरकन गिरकी घेतली आणि यावेळी श्रीरक्षा चेंडू विसावतोय. डॉट बॉलने इथे सुरुवात केली आहे. अजूनही 5 बॉल उर्वरित आहे. इतकं सोपं नाहीये संदेशला खेळणं. नेक्स्ट बॉल, बॉल ऑफ द यार्ड. ओ यावेळी मॅजिकल, व्हॉट अ बॉल, काय गोलंदाजी चालू आहे. पाहावं लागेल इथे काय घडलंय. येस, चेक केलं जाईल वाईड आहे का नाही त्यासाठी. येस, नो साठी
ॲक्युरेट लाईनच्या बाहेर पिचिंग बाहेर आहे का नाही ते आपण चेक करणार आहोत. नोसाठी मुन्ने सरांनी सांगितलं की पिचच्या बाहेर आहे का नाही ते आपण चेक करतोय. DRS 10 क्रिक्सच्या माध्यमातून ऑफिशियल कॅमेरामॅन तिथे उपस्थित होते. रॉय, मिस्टर रॉय. येस, बॉल आतमध्ये होता. येस, फेअर डिलिव्हरी आहे. लाईनच्या आतमध्ये बॉल आहे. म्हणजे चांगली गोलंदाजी आहे. 22 रन इथे स्कोर कार्डमध्ये ॲड केली जाईल. संदेश बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. नेक्स्ट बॉल. हो, यावेळी स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय की काय क्षेत्ररक्षक आहेत, जज करतायत आणि यावेळेस पाहावं लागेल काय सेफ यावेळेस बॉल अडवलाय. कौतुक करावं लागेल. एफर्ट्सला जवाब. बॉबी तिथे होते आणि अगदी लाजवाब फिल्डिंग तिथे. एफर्ट्स फार चांगले पाहायला मिळालेत. अगदी बॉडी बॅलन्स आपण जर पाहिलं तर षटकारच्या थोडंसं मागे होतं आणि सेफ असेल. षटकार नक्कीच वाचवला आहे. सेफ असेल. सेफ असेल. इस बॉल होती. नेक्स्ट बॉल. आडवा बॅटने आणि आडवा बॅटने थेट पाठवले बॉलला बाउंड्री लाईन पलीकडे. फुल पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल आणि बॉलला केले बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल. षटकार. काय बॅटिंग चालू आहे. दमकम मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय हे समर्थ कडोईची बॅटिंग. आज सकाळपासून फार चांगली बॅटिंग आहे. धावांचा जर विचार केला तर दाफरजम पोहोचलंय 39. आमचे मनोज उघडे देखील आलेले आहेत, समालोचक आहेत. या आपलं देखील मनपूर्वक स्वागत. यावेळेस ऑन साईडला फेकून दिले, सीमा रेषा पार, धावा मिळतील. षटकार. 6 सिक्सर. बॅटिंग चालू आहे. बॅक टू बॅक सेकंड इन ए रो. खींच के मारा है भाई. 45 धावा फलकावरती आहेत. 45 ऑन ए बोर्ड. 45 धावा फलकावरती सुरू पाहायला मिळतात. 45 आणि अजूनही इथून जर विचार केला 7 बॉल आणि गरज असेल 17 धाव्यांची. आमचे साथी स्कोरर गुणलेखक सांगत असताना अभयजी चौधरी सांगतात 7 बॉल 17 धाव्यांची आवश्यकता आहे. कोण जिंकेल मॅच सांगता येत नाहीये. रफ अँड टफ सामना, हाय व्होल्टेज आहे. मेहनत करावी लागेल दोन्ही टीम्सला या मैदानाच्या आतमध्ये. आणि आमच्यासमोर आपण पाहिलं तर आमचे व्हॉइस ऑफ बोनिवली तर उपस्थित आहेत. मनोज उघडे, आपलं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून.
हाफ टॅकर बॉल आडवा बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. विषय मध्ये बॉबी तिथे आहेत. बॉलला कलेक्ट केलाय. चांगला थ्रो पाहायला मिळतोय आणि डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये. वन बाउन्स, एक सिंगल, स्ट्राईक रोटेट. सिंगलच्या मदतीने दाफलजम पोहोचलाय 46 या संख्येवरती. 46 ऑन ए बोर्ड. येणारे 6 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. मेहनत करावी लागेल दोन्ही टीमला. पराकाष्ठा करावे लागतील कारण की जर सामना जिंकायचा असेल तर मेहनत प्रचंड पूर्णपणे करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि डोंगर उचलावं लागेल या धावांचा. कोण अर्थानं येईल आता गोलंदाजीसाठी ते देखील पाहणं फार गरजेचं राहील. 6 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी स्टायलिश असे खेळाडू आहेत सध्याच्या घडीला. बॉबी बॉलिंग ट्रॅकवरती. ओ नंबर 5. येणारे 6 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 16 धावांची आवश्यकता आहे. काय घडेल या मॅचमध्ये, कोण बनेल या मॅचचा सिकंदर, मेहनत करावी लागेल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमला प्रचंड कोशिश करावी लागेल. चला स्पीडअप करा प्लीज. स्ट्रायकिंगला समर्थ कडू आहे. हार्ड हिटर बॅटर म्हणून त्याची ओळख. बॉलिंग मार्कवरती बॉबी. पहिला बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न. सुरुवात चांगली केली आहे बॉबीने. पहिला बॉल यावेळेस पाहावं लागेल. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम आणि स्ट्राईक मात्र मिळेल समर्थ कडू यांना. परंतु इथे परतावं लागेल मैदानाच्या बाहेर सचिन नाईक यांना. धक्का लागला. येणारे आता 5 बॉल आणि 15 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. चला थोडंसं स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. विनंती आहे याच्यानंतर अजून मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. 5 बॉल 15 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. 50 रन्स विन फ्रॉम 5 बॉल हे समीकरण, हे इक्वेशन आहे या मॅचमध्ये. काटेकी टक्कर आजच्या दिवसामध्ये एकदम क्लोज आलेली ही मॅच आहे. कारण की प्रत्येक मॅच आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर वन साईड मॅच आपल्याला पाहायला मिळालेत. परंतु आता ही क्लोज मॅच आली आहे. चला वेळ घेऊ नका प्लीज, विनंती आहे. चला धनवीन 11 समीर भाई थोडंसं स्पीडअप करा. बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. भरपूर वेळ घेतात. योगेश पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत. मेहनत करावी लागेल दोन्ही टीम्सला मैदानाच्या आतमध्ये. स्वतःवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. 5 बॉल 15 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. बॉल तयार. हाफ टॅकर बॉल ऑन साइडला पुल केले. फिल्डर आहेत त्याच्या डोक्यावरून. फिल्डर आहेत परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. 1 बाउंस सीमारेषा पार. रन्स मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार. 4 चौकार. 4 धावा आलेत आणि या चौकाराच्या मदतीने दाफरजम पोहोचलाय तब्बल 51 ऑन ए बोर्ड. आणि अजूनही इथे 11 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. 4 बॉल 11 धावांची गरज या मॅचमध्ये. मेहनत करावी लागेल असं म्हटलं जातं. दोन अक्षरांचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत. या साऱ्या गोष्टीचं बाजूला सरसावलं ना, 4 अक्षरांची मेहनत तुम्ही मैदानात केली ना तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाहीये. आणि तेच आता यश प्राप्त करायचं असेल तर मेहनत करणं फार गरजेचं आहे. बॉल तयार. नेक्स्ट बॉल. ओ यावेळेस पाहावं लागेल आउटसाइड ऑफ स्टंप, आउटसाइड बॉडी. आणि यावेळेस व्हाईट बॉल मिळेल. व्हाईटच्या मदतीने दाफलजम पोहोचेल. 52 समीकरणमध्ये चेंज. 4 बॉल 10 धावांची आवश्यकता आहे. बॉबी
नेक्स्ट बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न, थोडंसं खाली राहिलेला बॉल, एक सिंगल. दुसरा धावाचा प्रयत्न आहे का? दुसरा धावाचा प्रयत्न चालू आहे, परंतु इथे परतावं लागेल मैदानाच्या बाहेर योगेश पाटील यांना आणि स्ट्राईक इथे रोटेट होईल. विकेट देखील सॅक्रिफाईस झाली आहे आणि आता पुन्हा एकदा समर्थ्याकडून स्ट्राईक एंडला येणारे आता 3 बॉल आणि गरज असेल 10 धावांची या मॅच मध्ये. 3 बॉल, माफ करा, 3 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. तीन बॉल आणि 9 धावांची गरज या मॅच मध्ये. कोण बनेल या मॅचचा सिकंदर? हाय व्होल्टेज सामना, काटाकीर अशी लढत चालू आहे. या मॅचचा निकाल काय असेल? कोणाच्या बाजूनी ही मॅच? एका बाजूनी कनक 11 भांडूप तर दुसऱ्या बाजूनी आपण पाहतोय समीर बाई यांचा संघ धनविन 11. प्रेशर आहे, धडधड वाढलाय. कोण जिंकेल ही मॅच? हो, यावेळी स्टॉप केलाय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, फिल्डर आहेत, स्टॉप केलाय. चांगलं थ्रो, दुसरा धावाचा प्रयत्न आहे का? पाहावं लागेल. यावेळेस देखील विकेट सॅक्रिफाईस. विकेट येतात, विकेट जातात. सध्याच्या घडीला तू चल में आया असं समीकरण चालू आहे. आता येणारे 2 बॉल आणि गरज असेल 8 धावांची या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना समर्थ कडू स्ट्राईक एंडला आहे, त्याच्यामध्ये पूर्णपणे विश्वास दाखवला आहे संपूर्ण टीमने. धनविन 11 अलिबाग या संघानं 2 बॉल 8 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. समीर भाई यांच्या चेहऱ्यावरती देखील थोडस प्रेशर पूर्णपणे दिसून येतो. आता ते देखील जे खेळाडू कक्षामध्ये बसलेले होते खेळाडू ते उभे राहिलेत आणि जे उभे राहिलेले खेळाडू अगदी त्यांच्या पायाच्या टाचावरती उभे राहिलेत, कारण की मॅच तशी आहे. 2 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. धड 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 आता वाढू लागलाय. 2 बॉल 8 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 9 देखील या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. 1 9 जरी आला तरी मॅच फिनिश होईल. हो, यावेळी लॉफ्टेड हिट, हवेमध्ये बॉल खाली जज करतात वेगानं. नो मॅन्स लँडला चेंडू आदळलाय आणि आता इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात अखेरीस. आता 1 बॉल आणि 6 धावांची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. कोण जिंकेल? स्ट्राईक एंडला समर्थ कडू तर बॉलिंग करत असताना बॉबी आहेत. 6 बॉल आणि 16 धावांची गरज असताना आता 1 बॉल आणि मॅच येऊन टिपली आहे 6 धावांवरती. स्वतःवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कोण बनेल या मॅचचा सिकंदर? 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे. छक्काच या मॅचला वाचू शकतो. स्वतःवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. स्वतःला सांगावं लागेल, मनगटावरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. छक्का मारेल का? 1 बॉल 6 धावांची आवश्यकता आहे. काटाकीर, धडधड वाढलंय, बॉल तयार. ओ, यावेळी स्ट्रैंड एंड डिलीवर्ड. तभी कहते हैं जीत उन्हीं को मिलती है जिनके बाजियों में जान होती है. अरे पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आणि हा ठोकलाय षटकार आणि सामना अखेर जिंकलाय टीम बॅटिंग करत असताना धनविन 11 अलिबाग या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन समीर आणि टीम. समीर साहेब आपला संघ जिंकलाय. जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टीम कनक 11 भांडूप, हार्ड लक बॉबी. चांगला खेळ राहिलाय. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच आणली होती, परंतु अगदी बॉल आपण जर पाहिलं तर गुल्लेनला बॅटिंग खाली बॉल दिला होता आणि थेट त्याला पाठवलाय. समर्थ कडू काय फटका मारलाय, मॅच जिंकून दिली आहे. समर्थ कडू हे नाव लक्षात ठेवा. हा मॅच जिंकवली आहे. 1 बॉल 6 धावा असताना वैयक्तिक समर्थ कडूचा जर विचार केला 19 बॉल त्यांनी फेस केलेत आणि 43 धावा समर्थ कडू यांच्या बॅटमधून आल्यात.